हाय. मागच्या महिन्यात एक 13 वर्षाचा मुलगा सडनली आमच्या कॅज्युअल्टीमध्ये आला, जेव्हा तो सेमी कॉन्शियस स्टेटमध्ये होता. हा मुलगा आधी 1-2 दिवसापर्यंत एकदम नॉर्मल लाईफ जगत होता. त्याचं शाळेचं शिक्षण, खेळणं सगळं नॉर्मल होतं आणि अचानक 2 दिवसापासून तो डोकं दुखायचे कंप्लेंट करायला लागला आणि एके दिवशी संध्याकाळी अचानक तो सेमी कॉन्शियस झाला. म्हणजे नीट उत्तरं देईना, उठवलं तर फक्त डोळे उघडत होता, नीट बोलत नव्हता, हालचाली त्याच्या एकदम इरेग्युलर होते. जेव्हा तो कॅज्युअल्टीमध्ये आला, आम्ही त्याच्या मेंदूचा जेव्हा स्कॅन केला तेव्हा आम्हाला असं दिसलं की आपल्या मेंदूच्या एकदम खोलवर भागामध्ये एक पायनियल नावाची ग्रंथी असते, ज्याचं मेंदूचं सेंटर म्हणतो आपण. तर या पायनियल नावाच्या ग्रंथीमध्ये त्या मुलाला ब्लिडिंग झालं होतं आणि त्याच्यामुळे या ब्लीड झाल्यामुळे मेंदूचं जे पाणी असतं त्याचा जो फ्लो असतो तो ऑब्स्ट्रक्ट झालेला, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह हायड्रोकेफेलस असे नाव देतो. त्याच्यामुळे काय होतं की मेंदूत सडनली दाब वाढतो आणि मेंदूच्या आतमधल्या पाण्याच्या टाक्या सुजायला लागतात आणि त्याच्यामुळे पूर्ण मेंदूचं काम कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे पेशंट अनकॉन्शियस किंवा सेमी कॉन्शियस होऊ शकतो. तर सेम या मुलाला झालं होतं. आम्ही अर्जंट बेसिसमध्ये इमर्जन्सीमध्ये त्याला CSF डायव्हर्जन प्रोसिजर किंवा VP शंट असं आपण त्याला म्हणतो, हे केलं, ज्याच्यामध्ये मेंदूच्या ज्या पाण्याच्या टाक्या असतात त्याच्यात आपण एक नळी सोडतो, ज्याचा एक भाग त्या पाण्याच्या टाकीत असतो आणि दुसरा भाग आतल्या आतूनच आपण पोटात सोडून देतो. ह्या नळीद्वारे जे एक्स्ट्राचं मेंदूत पाणी तुंबत असतं ते डायव्हर्ट होऊन पोटामध्ये जातं आणि तिथे ॲब्झॉर्ब किंवा शोषून घेतलं जातं, जेणेकरून मेंदूत पाण्याचा प्रेशरचा दाब वाढत नाही. ही प्रोसिजर त्या मुलामध्ये केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुलगा हळूहळू शुद्धीत आला आणि साधारण 3rd डेपासून तो नॉर्मली जेवण खाण सगळं करून ॲक्टिव्हिटी आपल्या त्यांनी सुरू केले. काही दिवसांनंतर साधारण 1 महिन्याभरानंतर आम्ही त्याचा MRI रिपीट केला, तेव्हा असं आढळलं की ते रक्त तर विरघळून गेलं आहे, पण त्याच्या पायनियलच्या रिजनमध्ये एक छोटी सिस्ट होती, ज्याच्या आतमध्ये ते ब्लिडिंग झालं होतं. तर नॉर्मली या पायनियल सिस्ट हे बिनाईन ट्यूमर असतात, म्हणजे नॉन कॅन्सरस गाठी असतात, ज्यांना नॉर्मली काही ट्रीटमेंटची गरज पडत नाही. तर आता जर तो VP शंट केल्यामुळे पेशंटचं प्रेशर कमी झालं आणि तो नॉर्मल झाला आणि त्याच्या सिस्टला देखील काही पुढच्या इलाजाची सध्या तरी गरज नाही, म्हणून तो मुलगा पूर्णपणे सध्या क्युअर झालेला आहे.